तसं माझं आव्हान आहे, आम्ही बसतो तुमच्या बरोबर व्यासपीठावर, माझी जनता समोर बसेल आणि होऊन जाऊ दे चर्चा. काय तुम्ही 14 साली बोलला होतात, काय तुम्ही 19 साली बोललात. अहो गायीवर बोलता तसं महागाईवरती का नाही बोलत. आज सगळे मुद्दे संपले. शेतकऱ्यांचं उत्पन्न तुम्ही दुप्पट करणार होतात. किती लोकांचं उत्पन्न दुप्पट झालंय हात वर करून सांगा. मुळात इकडे शेतकरी आलेत की नाही आलेत. अरे मग हात लाजता कशाला, हात वर करा ना. तुमचं उत्पन्न दुप्पट झालंय. बरं 15 लाख तुमच्या खात्यात आलेत का, नाही आले. तुम्हाला घर मिळालंय, मग काय मिळालंय, गॅस मिळाला, नोकरी मिळाली, महागाई कमी झाली, मग काहीच झालं नाही. गजनी सरकारला सांगा ना की तुम्ही जे बोलला होता ते न बोलता तुमचे मुद्दे का भटकतायत. हे सगळे वाईट बॉल आणि नो बॉल टाकण्यापेक्षा आम्ही तुमच्या स्टंप वरती बॉल टाकतो, तुम्ही खेळून दाखवा, तुम्ही खेळून दाखवा, आमची तयारी आहे. पण पंच मात्र निपक्ष पाहिजे, तुमच्यासारखं नको. कारण आरोपी तुम्हीच करायचे, पंचही तुमचाच, सजाही तुम्हीच द्यायची. आणि मग आज मला त्यांना विचारायचंय की आज आमच्या पलीकडे विरोधात जे सगळे एकवटलेत, मग तुमचे मुंबईवरनं जे यायचे इकडे आरोप करणारे मुश्रीफांवरती आरोप करत होते आणि असे आरोप करायचे की जणू काही यांना जमाल गोटाच दिलाय आरोप करण्यासाठी. असे धडाधड आरोप करायचे जमाल गोटा घेतल्यासारखे. आज मुश्रीफ बाबा कुठे गेले. मला आजही आठवत आहे तो प्रसंग. त्यांच्या पत्नी या तळमळीने सांगत होत्या, कळवळून सांगत होत्या की असं चौकशीचं शुक्ल काष्ट मागे लागून आम्हाला बदनाम करण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला. मग आता आरोप करणाऱ्यांनी काही लिमलेटची गोळी दिली का, गप्प बसले. मैं अकेला सब पे भारी, सोबत सगळे भ्रष्टाचारी, आणि आमच्यावरती तुम्ही आरोप करता. काय असं काय आम्ही तुमचं घोडं मारलं की तुम्ही महाराष्ट्राबद्दल एवढं राग 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 करता आहात. अहो साधं आम्ही आता नवीन, तुम्ही आमचा पक्ष चोरलात, चिन्ह पळवलात, माझं धनुष्यबाण गद्दाराच्या हातात दिलं, पवार साहेबांचा घड्याळ, म्हणजे रस्त्यावरती जे पाकिट मार आणि घड्याळ मारणारे अशी एक सरकार झालेलं आहे, घड्याळ मारणारं सरकार. घड्याळ त्यांना देऊन टाकलं. पण माझ्या मशाल गीतामधलं तो एक शब्द काढला, कोणता काढायला लावला, मी काढणार नाही, काय वाटेल ते करा. कोणता, जरा मोठ्याने बोला, नाही पूर्ण बोला. जय भवानी, जय शिवाजी. मोदीजी, जय भवानी जय शिवाजी आमचा आत्मा आहे आणि आत्मा भटकता नाहीये. या मातीमध्ये जन्माला आलेल्या, या मातीमध्ये जे तेज निर्माण केलं त्याच्यामध्ये वीरश्री देणारा हा आमचा मंत्र आहे. तुम्ही आमचा मंत्र मारायला निघालात. काय शेतकऱ्यांनी तुमचं घोडं काय मारले. आज अनेक शेतकरी जे येऊन मला सांगतायत की दादा आम्ही खायचं काय आम्हाला सांगा, दुष्काळ पडतो, कधी आपत्ती येते, अवकाळी पडतो, पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत, नुकसान भरपाई मिळत नाही, डोक्यावरती कर्ज साठतंय, काही घ्यायला गेलं तर त्याच्यावरती जीएसटी आहे आणि त्याच्यावरती हे मोदी सरकार शेतकऱ्यांना 6,6 हजार रुपये भीक म्हणून देते. का माझ्या हे बळीराजाला तुम्ही काही भिकारी समजता. अहो सारं खत घ्यायचं झालं तर त्याच्यावर जीएसटी, बी बियाणे घ्यायचं झालं जीएसटी, औषधं घ्यायची झाली जीएसटी, पंप घ्यायचं झालं जीएसटी, शेततळ्यासाठी प्लास्टिक घ्यायचं झालं जीएसटी. मग एवढा सगळा जीएसटीचा पैसा तुम्ही तुमच्या खिशामध्ये घालताय आणि हक्काचा पैसा यायला देत नाही. आणि म्हणून आम्ही ठरवलंय इंडिया सरकार येणारच, आम्ही आणणारच. आणि इंडिया आघाडीचं सरकार आणल्यानंतर जे महाराष्ट्राचं वैभव लुटतायत, या लुटेऱ्यांना पहिला आम्ही तडीपार करणारच, कोणत्याही परिस्थितीत करणार. तुम्ही माझ्या महाराष्ट्राचं वित्तीय केंद्र पळवलात, तिकडे बुलेट ट्रेन आणली, तुम्ही हिरे बाजार पळवलात, तो वेदांत फॉक्सकॉन तो पळवलात, आता टेस्ला येतोय. पण तो एलान मस्क बाबा खरंच हुशार आहे. कारण आता जर का ते आले असते तर कुठे नेले असते, गुजरात. म्हणून तो बाबा थांबलाय, कारण त्यांना पण कुणकुण गेले की देशातलं सरकार बदलतंय, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर मी येणार.
व्यापाऱ्यांना छळताय जीएसटी लावून.